नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता ना. ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. आता जी वेळ आहे ना तिथे उभे होऊन मदत करण्याची आहे. किट घेऊन आलोय साहेब आम्ही. किती किट घेऊन आलाय तुम्ही? आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय. आणि तिथे किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट. अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना. तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750ची गरज आहे, 300 आले. कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत. नमस्कार. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंब विस्थापित झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेतेही आपापल्या स्तरावर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूरमधील पूरग्रस्त भागात किट घेऊन मदत करायला गेल्या. तिथे त्यांनी आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ही स्टाईल कॉपी करणं चांगलंच अंगलट आलं. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूरमधील पूरग्रस्त भागात किट घेऊन पोहोचल्या तेव्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. दरम्यान एखाद्या अधिकाऱ्याला थेट फोन करून जाब विचारणं आणि मदतीचे आदेश देणं ही शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास स्टाईल मानली जाते. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेत. मात्र ज्योती वाघमारे यावेळी ही स्टाईल कॉपी करण्याच्या प्रयत्नात अडचणीत आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना आकडेवारी स्पष्ट न सांगता आल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली. आम्ही मदत घेऊन आलोय, अन्नधान्याच्या किट्स वाटणार आहोत, लोकांचं दुखणं प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आलोय, असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रश्न करीत किती किट घेऊन आलात? त्यावर आम्ही 200 किट घेऊन आल्याचं वाघमारे यांनी सांगत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मदत करतोय असं सांगत टोलवाटोलवी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत 3000 लोकांना मदतीची गरज आहे आणि तुम्ही फक्त 300 किट आणलेत, त्यामुळे किती लोकांचं पोट भरेल? प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ, गहू आणि 5000 रुपयांची मदत मिळणार आहे. अशा अपुऱ्या मदतीतून लोकांसमोर राजकारण करू नका असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना चांगलंच झापलं. त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान पूरग्रस्तांना मदत करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण मदतीपेक्षा गाजावाजा करण्याच्या प्रयत्नांमुळे कधीकधी नेत्यांचीच अशी गोची होते हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. नहीं सर, मैं समझून घेती है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा. 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? मॅडम जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो. सर ते पण पोचायला 2 दिवस लागतील. आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर. काम करा तुमच्या शिवसेना मार्फत तुम्ही करा ना तिथे. सर मदत घेऊनच आलोय सर. तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय. नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब. तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा. 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम उघडून. सर आम्ही मदत करायला आलोय. तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय. नाही तेवढं होत नाही मला माहिती. किट घेऊन आलोय साहेब आम्ही. किती किट घेऊन आलाय तुम्ही? साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब. किती किट? 200 आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय. आणि तिथे किती लोक आहेत? साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट. अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना. तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750ची गरज आहे, 300 आले. कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांमध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ, 10 किलो जेवण देत आहोत. 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार. 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला. साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल. नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता ना. बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं. ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. आता जी वेळ आहे ना तिथे उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब. आम्ही सगळ्यांना वाटतोय.
3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या. आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर. पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय. आता वाढवा तुमच्या मदत. हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो, वाढवतोय.